राज्यामध्ये बऱ्याच भागात पाणीबाणी निर्माण झाली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। परळीमधील मेहरुगिरी डोंगर माथ्यावर वाढत्या तापमानाचा वन्य प्राण्यांना फटका। सध्या जिल्ह्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढला। दरम्यान मेहरुगिरी मॉर्निंग ग्रुपकडून वन्य प्राण्यांसाठी पाणी आणि चाऱ्याची सोय। अमरावती जिल्ह्यातील 84 गावांमध्ये पाणीबाणी। तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर। 18 टँकर आणि अधिग्रहित केलेल्या 55 विहिरींद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा। पुण्यातील निमसाखरमधून वाहणारी नीरा नदी कोरडी ठाक। नदी पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली। इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील पिकं पाण्याअभावी करपायला सुरुवात। अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणामधून पाणी सोडल्यानं मोठा दिलासा। निळवंडे धरणाच्या कालव्यामधून जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा। MIDC परिसरातील टंचाईग्रस्त गावातून पाण्याची मागणी वाढली। उद्योगांचे 6 MLD पाणी घटलं। प्रशासनाकडे पाण्याचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पाण्यासाठी आंदोलन। लबाडांनो पाणी द्या असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांखाली ढोल बजाव आंदोलन। ठाकरे CM असताना पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं होतं। आंदोलनावर खासदार संदीपान भुमरे यांची टीका। जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यासाठी गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडा। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आमचं हक्काचं पाणी आम्हाला ठेवा, उरलेलं पाणी वळवा। डिंभे धरणाचं पाणी अहिल्यानगरला देण्याचा काही लोकांचा विचार। हक्काचं पाणी शाबूत राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। पुण्यातील पानशेत आणि वरसगाव धरणाची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाहणी। धरणातील गाळ काढण्याचे विखे पाटील यांचे निर्देश। पाहणीवेळी आमदार राहुल कुल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती।